श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या आहे भाऊबीज. बहीण आणि भावाच्या नात्यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि खास असा दिवस. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळते. भाऊबीज म्हणजे बहीण भावाच्या पवित्र प्रेमाची साक्ष देणारा दिवस. कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाची दुसरी तिथी आल्यावर भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या शुभदिनी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो आणि जीवनात कायम तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. भाऊबीज या सणाला रक्षाबंधनाप्रमाणेच अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. रक्षाबंधनाप्रमाणेच हा सण देखील बहीण भावाच्या नात्याची साक्ष देतो. तर उद्या 23 ऑक्टोबरला गुरुवारी आलेली आहे भाऊबीज. आणि हीच भाऊबीज उद्या आपल्याला कशी साजरी करायची आहे आणि भावाला ओवाळण्यासाठीचा शुभ मुहूर्त काय आहे आणि आपल्याला भावाचं औक्षणही कसं करायचं आहे आणि भावाला बहिणीने कोणतीही एक शुभ वस्तू द्यायची आहे आणि कोणता मंत्र यावेळेस आपल्याला म्हणायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचप्रमाणे भावाला ओवाळताना आपण कोणत्या दिव्याने भावाला ओवाळायचं आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर यंदा कार्तिक शुद्ध द्वितीया तिथी 22 ऑक्टोबर 2025ला म्हणजे आज रात्री 8:16 सुरू होणार आहे आणि उद्या 23 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 10:46 ही तिथी समाप्त होणार आहे. तर उद्या आता आपल्याला आपल्या भावाला ओवाळण्यासाठीचा शुभ मुहूर्त काय आहे तर उद्या दुपारी 12:05 ते 2:54 तुम्हाला भाऊबीज साजरी करायची आहे. या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या भावाचे औक्षण हे करू शकतात. हा उद्याचा शुभ मुहूर्त आहे. आता ज्यांना या मुहूर्ताच्या वेळेमध्ये तुमच्या भावाचं औक्षण करणं जमत असेल तर त्यांनी या वेळेमध्ये करायचं आहे आणि ज्यांना या काळामध्ये भावाचं औक्षण करणं जमत नसेल तर त्यांनी उद्या दिवसभर तुम्हाला जेव्हा जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या भावाचं औक्षण केलं तरीसुद्धा चालेल. काहीही हरकत नाही, कारण उद्या दिवसभर भाऊबीज आहे. काही ठिकाणी भावाचं औक्षण करण्यासाठी मुहूर्त बघितला जातो तर काही ठिकाणी मुहूर्त बघितला जात नाही. दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये भाऊबीजही साजरी केली जाते. तुम्हालाही जर शुभ मुहूर्तावरच तुमच्या भावाचं औक्षण करायचं असेल तर तुम्ही मी सांगितलेल्या या शुभ मुहूर्तावर भावाचं औक्षण करू शकतात. आणि शक्य नसेलच तर मग तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही दिवसभर केव्हाही तुमच्या भावाचं औक्षण केलं तरीसुद्धा चालेल. आणि भावाला ओवाळताना आपल्याला त्याला पाटावर बसवायचं आहे. त्याच्या डोक्यावर टोपीही ठेवायची आहे आणि आपलं आणि आपल्या भावाचं तोंड हे पूर्व पश्चिम अशा दिशेमध्ये येईल याच पद्धतीने आपल्याला आपल्या भावाला ओवाळण्यासाठी बसवायचं आहे. आणि तसंच आपण भावाला ओवाळण्यासाठी जे काही ताट तयार करू तर ते तांब्याचं असलं पाहिजे. इथे आपल्याला प्लास्टिकचं ताट हे चुकूनही घ्यायचं नाही. आपल्या भावाचं औक्षण करण्यासाठी तर आपल्याला तांब्याचंच ताट घ्यायचं आहे. तांब्याचं ताट शक्य नसेल तर मग तुम्ही स्टीलचं ताट घेतलं तरीसुद्धा चालेल, पण प्लास्टिकचं ताट हे चुकूनही घेऊ नका. आणि या ताटामध्ये आपल्याला कुंकू, अखंड अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी आणि 1 सोन्याचा दागिना, मग तुम्ही इथे सोन्याची अंगठी घेतली तरीसुद्धा चालेल. हे 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्या भावावरून आपल्याला ओवाळायचं असतं. सुपारी इतका तू टणक हो आणि सोन्यासारखं तुझं आयुष्य चमकू दे. यासाठी आपल्याला 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि सोन्याची एखादी वस्तू याने आपल्या भावाचं औक्षण हे करायचं आहे. या वस्तूंनी आपल्या भावाला ओवाळून घ्यायचं आहे. आणि भावाचं औक्षण करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा हाच घ्यायचा आहे. याच दिव्याने आपल्या भावाचं औक्षण आपल्याला करायचं आहे. आणि हा कणकेचा दिवा बनवत असताना गव्हाच्या पिठाचा कणकेचा दिवा बनवत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ हे चुकून पण टाकायचं नाही आहे. मीठ न टाकताच हा दिवा आपल्याला बनवायचा आहे आणि त्यासोबत 2 मुटकेसुद्धा आपल्याला बनवायचे आहेत. असा हा कणकेचा दिवा बनवून तो आपल्याला आपल्या भावावरून ओवाळून घ्यायचा आहे. आणि जे 2 मुटके आपण केलेले असतात तर ते सर्वात आधी आपल्या भावाच्या कपाळाला आपल्याला लावायचे असतात. आपल्या दोन्ही हातांमध्ये हे आपल्याला मुटके घ्यायचे असतात. ते त्यानंतर आपल्या भावाच्या कपाळाला लावायचे असतात, त्यानंतर खांद्याला, त्यानंतर गुडघ्याला आणि त्यानंतर पायाला. अशा पद्धतीने आपल्याला 2 वेळेस हे मुटके भावाच्या डोक्यावरून तर पायांपर्यंत आपल्याला उतरवून घ्यायचे असतात. अशा पद्धतीने आपल्याला हे 2 वेळा करायचं आहे. या मुटक्यांनी ओवाळताना तुम्हाला तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीचा अवलंब करायचा आहे. आणि जेव्हा आपण या कणकेच्या दिव्याने भावाचं औक्षण करू तेव्हा आपल्याला 3 वेळेस इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे, इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे असं 3 वेळेस म्हणायचं आहे.
आणि जेव्हा तुम्ही मुटके भावावरून उतरवून टाकत असाल तर तेव्हा तुम्हाला हे ताट खाली ठेवायचं नाही आहे, तर ते इतर कोणाच्याही हातामध्ये धरायला द्यायचं आहे. पण खाली जमिनीवर हे ताट तुम्हाला चुकूनही ठेवायचं नाही आहे. आणि प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला आवर्जून ही एक शुभ वस्तू द्यायची आहे आणि ती म्हणजे श्रीफळ म्हणजेच नारळ आणि करदोडा. नारळ आणि करदोडा देताना त्या नारळाला आपण तो करदोडा गुंडाळून द्यायचा आहे. हे नारळ आणि करदोडासुद्धा आपल्याला आपण जे काही औक्षणाचं ताट तयार करणार असू तर त्या ताटामध्ये ठेवायचं आहे. आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे आणि औक्षण करून झाल्यानंतर हे नारळ आणि करदोडा आपण आपल्या भावाला द्यायचा आहे. काही ठिकाणी लाल आणि काळ्या कलरचा करदोडा हा दिला जात असतो. आता तुमच्याकडे ज्या पद्धतीने करदोडा हा दिला जात असेल त्या पद्धतीने तुम्ही द्यायचा आहे. नाहीच शक्य तर काळ्या कलरचा करदोडा तुम्ही तुमच्या भावाला नक्की द्या. आणि त्यानंतर हे नारळ आणि करदोडा याचं काय करायचं आहे तर हे नारळ आपल्या घरातील सर्व व्यक्तींनी फोडून खायचं आहे. आपल्या भावालासुद्धा हे नारळ फोडल्यानंतर आपण खायला द्यायचं आहे. आणि हा जो काही काळ्या रंगाचा करदोडा आपण आपल्या भावाला दिलेला आहे तर तो त्याने त्याच्या कमरेला बांधायचा आहे. नारळ हे सर्वगुण संपन्न आहे. आणि हे नारळच आपण आपल्या भावाला काय द्यायचं आहे तर आपल्याकडनं ज्या काही सकारात्मक लहरी या निर्माण होत असतात तर ते नारळ शोषून घेत असतं आणि त्या नारळाद्वारे आपल्यामधून आलेल्या सगळ्या सकारात्मक लहरी आपल्या भावापर्यंत पोचत असतात आणि त्याचा आपल्या भावाच्या आयुष्यावर पॉझिटिव्ह परिणाम होत असतो. आणि म्हणूनच आपण आपल्या भावाला असं हे नारळ द्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीने हा करदोडा जो आहे तर तो आपल्या भावाने त्याच्या कमरेला बांधल्यानंतर त्याचं संरक्षण यामुळे होत असतं. कोणतीही वाईट गोष्ट, कुठलीही वाईट शक्ती किंवा अचानक येणारं संकट हे आपल्या भावापर्यंत यामुळे पोहोचत नाही. आणि म्हणूनच असं हे नारळ आणि करदोडा आपण आपल्या भावाला भाऊबीजेच्या दिवशी अवश्य द्यायचे आहे. तुम्हाला इतर काही गोष्टी द्यायच्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा देऊ शकतात. पण नारळ आणि करदोडा या 2 गोष्टींचा अतिशय मान आहे आणि म्हणून तुम्ही या 2 गोष्टी चुकवू नका. या गोष्टी तुम्ही तुमच्या भावाला अवश्य द्या. भाऊबीजेलाच यमद्वितीया असं सुद्धा म्हटलं जातं. याच भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचे देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुना हिच्याकडे गेले होते आणि यमराज हे आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्यांना जेवू घातले आणि त्यांचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली. यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितलं. त्यावेळी त्याची बहीण यमुना म्हणाली की दरवर्षी तू या दिवशी माझ्या घरी यावं आणि शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला कधीच घाबरणार नाही. आणि तसंच आजच्या दिवसापासून जो भाऊ आपल्या बहिणीकडे येऊन तिच्या हातून टिळा लावून जेवण करेल त्याला अकाली मृत्यूचे भय हे राहणार नाही. तर अशा पद्धतीने यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिलं आणि याच दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली आणि याचमुळे या दिवसाला यमद्वितीया असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच भाऊबीजेच्या दिवशी ज्याप्रमाणे आपण धनतेरसला कणकेचा दिवा बनवून यमदीपदान करत असतो त्याच पद्धतीने भाऊबीजेला सुद्धा केलं जात असतं. मग तुम्ही माहेरी जरी असलात तरी असं हे यमदीपदान तुमच्या भावासाठी तुम्ही उद्या करू शकतात. असा हा दिवा बनवून आपण यमराजाला प्रार्थना करायची आहे की माझ्या भावाचं कायम अकाल मृत्यूपासून संरक्षण होऊ दे असं आपण यमराजाला सांगायचं आहे. तर या पद्धतीने आपण भाऊबीज ही साजरी करायची आहे. आणि ज्या महिलांना भाऊ नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर आपले गुरु जे आपले सर्वस्व आहे, चालक मालक पालक, आपले माता पिता बंधू आपल्यासाठी सर्व काही आहेत तर तुम्ही त्यांचं औक्षण हे करू शकतात. आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं औक्षण तुम्ही करू शकतात किंवा तुमचे इतर कुठले जर गुरु असतील तर तुम्ही त्या गुरूंचं सुद्धा औक्षण करू शकतात किंवा आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांचं औक्षण तुम्ही करू शकतात. आणि त्याचप्रमाणे ज्या महिलांना भाऊ नाही तर त्यांनी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन त्याचं औक्षण करायचं आहे. चंद्रदेवाला सुद्धा आपण आपला भाऊच मानत असतो आणि म्हणून तुम्ही उद्या चंद्राचं औक्षण केलं तरीसुद्धा चालेल. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाऊबीज ही आपल्याला कशी साजरी करायची आहे, ओवाळण्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि भावाला कोणती वस्तू आपल्याला भेट म्हणून द्यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या भावाचं औक्षण करा. यामुळे तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी या घडून येतील. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.